सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आलेला आहे। तसंच स्टॅम्प पेपरसाठी पैशांची मागणी करणं बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत। मनोज दळाकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, काय माहिती आहे या संदर्भात, काय अपडेट्स आहेत? कारण याआधी एखाद्या विशेष कामासाठी एखाद्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर आणणं आवश्यक होतं, मात्र यात बऱ्याचशा अडचणी समोर यायच्या। आता मात्र तसं होणार नाहीये, काय अपडेट्स? नक्कीच नेहा, आपण बघतोय शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी केली जाणारी 100 तसेच 500 रुपया स्टॅम्प पेपरची मागणी ही बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर असल्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केलेला आहे। तसंच आपण ई सेवा केंद्रामध्ये स्टॅम्प पेपरची मागणी कोणत्याही स्थितीत करू नये असं देखील त्यांनी सांगितलं आणि स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिलेले आहेत। आणि आपण बघतोय विद्यार्थी, पालक, पक्षकार तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी 2 महिन्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्राचे स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आलेले आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं। आणि यापूर्वी आपण सर्व दाखलेसाठी आपण स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती, पण या ठिकाणी महसूल मंत्री बावनकुळे यांनी आदेश जारी केलेले की या ठिकाणी आपण बेकायदेशीर असल्याचा आदेश महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। स्टॅम्प पेपरची मागणी ही करू नये असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। नेहा, धन्यवाद मनोज या सगळ्या अपडेट्सबद्दल।